नमस्कार मित्रांनो, आज वार गुरुवार घराचं काम चालू होतं आणि सकाळ सकाळीच मिस्त्रींचा फोन आला कामावर आलोय म्हणून. मग कामावर गेलो, बघितलं जरा गड्यांचं काम चालू होतं. त्यानंतर त्यांना पाणी लागत होतं, पाणी चालू करून दिलं. त्यानंतर हॉटेलला आलो, देवपूजा केली आणि परत ग्राहक चालू झाले. ग्राहकांना सांगितलं कसे थाळी कसे नाही. त्यानंतर किचनमध्ये आलो, मच्छी थाळीची ऑर्डर आली. मग मासे धुवून घेतले. घरी तर 3 पाण्याने धुतोच, इथं पण 2 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर मग मसाले पापडची परत ऑर्डर आली. मसाला पापड मामांचे मासे बनवायचं काम चालू होतं. मग मसाले कांदा टोमॅटो कापून घेतला आणि पापड पण तळून घेतला. पापड तळल्यानंतर मग त्याच्यावर कांदा टोमॅटो टाकून घेतला आणि कस्टमरची ऑर्डर दिली. काही कामानिमित्त दौंडला गेलो. दौंडवरून आल्यानंतर वडगाव असायचे तिरंगा जाण पथकचे मालक या ठिकाणी जेवण करण्यासाठी आले. त्यांची जेवणं झाली. ती म्हणले व्हिडिओ घ्यायचा आहे. मग त्यांचा एक व्हिडिओ घेतला. काही मित्र परिवार हांगेवाडीहून जेवण करण्यासाठी आलता, त्यांचा एक रिव्ह्यू घेतला. त्यानंतर परत एक कस्टमर आलं वैजनाथ परळीचं, त्यांचा पण रिव्ह्यू घेतला. ते म्हणले छान जेवण झालंय. 8 नंतर कस्टमर चालू झालं. मामांनी सांगितलं किचनचं पाणी संपलंय, पाणी घेऊन आलो. त्यानंतर काही ऑर्डर घेत होते वेटर आणि काहींच्या ऑर्डर दिल त्या. मग मी किचनमध्ये गेलो आणि कडकसाठी मासे लागत होते. मग मासे चांगल्या पाण्याने धुवून घेतले आणि थाळ्या लावायचं काम चालू होतं. मामांचं भावाचं मदत केली. त्यानंतर थाळ्या झाल्या आणि ग्राहकांना थाळ्या दिल्या. 9:30च्या नंतर पण ग्राहकांचा प्रतिसाद चांगला होता आणि आमचं थाळ्या लावायचं काम तर चालूच होतं. आणि सगळे टेबल फुल भरल्यामुळे काही कस्टमर वेटिंगला थांबलं होतं. गुरुवार असून पण चांगला हॉटेलला प्रतिसाद होता आपल्या. त्यानंतर काही ग्राहकांचे प्रतिसाद घेतले. नमस्कार, मी अमोल धुमाळ. या ठिकाणी हॉटेल जगदंब इनामगाव येथे आमचे मित्र अमोल शेठ यांच्या हॉटेलला जेवणासाठी आलो होतो. अतिउत्तम अशी रस्त्याची क्वालिटी आहे, पीस आहेत. या ठिकाणी उत्कृष्ट असं जेवण आहे. आपण एकदा अवश्य भेट द्या हॉटेल जगदंब इनामगाव. आम्ही पुण्याहून परळीकडे निघालो होतो. तर रस्त्यामध्ये जेवण करायचं आमचं ठरलं. तर एक इमामपूर गाव आहे, तर अमोल शेठ हॉटेलला जेवायला थांबलो होतो. तर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. जर कधी आला त्या रस्त्याला तर 100% अवश्य भेट द्या आणि एक वेळ जेवण करून जा. त्यानंतर मच्छी थाळीची शूटिंग काढून घेतली. बरेच कस्टमरचे फोन येत होते, पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट इनामगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी आपलं हॉटेल आहे. तरी एकदा आपल्या हॉटेलला अवश्य भेट द्या. 11:30 वाजले होते. सगळे ग्राहक संपले होते. मग बाहेर जाऊन पाहिलं, लाईट बंद केल्या आणि परत किचनमध्ये आलो. किचनमधले सगळं बघितलं. मच्छी संपली होती सगळी. किचन साफसफाईचं काम चालू होतं. भांडी घासण्यासाठी सगळे दिलते. त्यानंतर आपल्या हॉटेलचा सर्व स्टाफ जेवण करण्यासाठी बसला होता. आपल्या हॉटेलला ग्राहक वाढल्यामुळं भाकरीचं जरा थोडं प्रमाण कमी पडत होतं आणि त्यासाठी आपण लेडीज वाढवणार आहे. आणि हॉटेलला भरपूर कस्टमरचं म्हणणं होतं की स्टाफ कमी पडतोय, स्टाफ वाढवा. मग आता इथून पुढं स्टाफ वाढवलेच आपण आणि इथून पुढं कस्टमरसाठी 15 ते 20 मिनिटात त्यांची ऑर्डर दिली जाईल. मच्छी खायला यायला लागते. अमोल शेठचं हॉटेल, जगदंबा हॉटेल. धन्यवाद. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.